ते कृषी उत्पन्न बाजार समितीचा कार्यक्रम होता. त्या कार्यक्रमाला हजेरी लावून ते नंतर आमच्या काकांकडे जेवायला आले होते. आमचं घर शेजारीच असल्यामुळे तर कौटुंबिक फक्त मी तिथं गेलो आणि चहापानाला आमच्या घरी बोलवलं. त्याच्यामुळे फक्त कौटुंबिक चर्चेपलीकडे काय चर्चा झालेली नाही. मात्र तुमची देखील बऱ्याच वेळा चर्चा झाली आतमध्ये, मग असं काही आता एवढे राज्याचे उपमुख्यमंत्री माझ्या घरासमोरून जातात तर मी चहाला बोलू नये. तेवढं तरी आपलं पाहुणचार करणं, आलेल्या पाहुण्याचं स्वागत करणं, पाहुणचार करणे आपली मराठमोळी संस्कृती आहे. कुठेतरी तुम्ही मामा अजून निर्णय घेत नाहीये म्हणून तुम्ही निर्णय घेत नाहीये का? कसला निर्णय घेत नाही? म्हणजे मामांची चर्चा सुरू आहे की मामा भाजपमध्ये जातील किंवा पक्ष सोडतील अशी चर्चा सुरू आहे, मात्र त्यांच्या निर्णयावर तुमचा निर्णय. पण मामा तर काय मला बोलले नाही, असं तुमच्याकडनंच ऐकतोय मी. असं काय अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये एखादं मंत्रिपद देण्याची याबद्दल चर्चा केली का अजित पवार? मी विरोधी पक्षाचे, माझ्यात कसे काय मंत्रिपदाची चर्चा माझ्याकडे कशी करतील? नाही नाही, फक्त चहा घेतला, आईस्क्रीम ते म्हटले गोड नको जास्त, चहा घेतला एवढंच, बाकी काही नाही. विषय काय, तब्येतीची विचारपूस झाली. परंतु मग विरोधी पक्षात तुम्ही काही तक्रारी पण केल्या असतील. हे काय कसं आहे, पाहुणा आपल्या घरी आल्यावरती राजकीय मी आपलं नॉर्मल आपलं तब्येतीची विचारपूस पलीकडे काही चर्चा झालेली नाही. काय